नमस्कार. मी ज्योतिषशास्त्री आणि वास्तुविशारद धनश्री केळकर. आपल्या चॅनलवर नेहमीप्रमाणे तुमचं स्वागत. आज आपण फेब्रुवारी संपूर्ण महिन्याचं राशी भविष्य पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला सगळ्या राशीच्या लोकांना हा महिना कसा जाणार आहे ते कळेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला काही निर्णय घ्यायचे असतील किंवा कसं वागायचं हे ठरवायचं असेल तर या राशी भविष्याचा नक्की उपयोग होईल. सर्वप्रथम तुमच्या शंकेचे निरसन करते. प्रत्येक जण मला हे विचारतात की हे भविष्य लग्न राशीप्रमाणे पाहायचं की चंद्र राशीप्रमाणे पाहायचं. तर मी असं सांगेन की दोन्ही राशीनुसार बघा. सर्वात जास्त फळ लग्न राशीचं मिळतं, पण ज्यांना आपली लग्न रास माहीत नाहीये त्यांनी हे भविष्य चंद्र राशीप्रमाणे पाहिलं तरी चालेल. तुम्ही दोन्ही राशींप्रमाणे बघून त्याचं कॉम्बिनेशन सुद्धा करू शकता. आपण प्रत्येक लग्न राशीच्या लोकांना हा महिना आरोग्याच्या दृष्टीने, शिक्षणाच्या दृष्टीने, वैवाहिक सौख्याच्या दृष्टिकोनाने किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने, आर्थिक स्थितीच्या दृष्टिकोनातून कसा जाईल हे पाहणार आहोत. त्याचप्रमाणे या महिन्यात उपासना कोणती करायची किंवा काळजी कोणती घ्यायची हे सुद्धा पाहणार आहोत. सुरुवात करूया मेष लग्नापासून. सर्वप्रथम आरोग्य. फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्वसाधारणतः मेष राशीच्या लोकांचं आरोग्य चांगलं राहणार आहे. वारंवार काही आजार येणार नाही. मात्र तुम्हाला जर एखादं जुनं दुखणं असेल तर ते मात्र डोकं वर काढण्याची शक्यता आहे. तर असं झालं तर मात्र नक्की काळजी घ्या. त्याचप्रमाणे या महिन्यात जर तुम्ही प्रवास करणार असाल तर प्रवासात सुद्धा खाणं पिणं याच्यावर तुम्ही लक्ष द्या. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. पण ओव्हरऑल तब्येतीच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे. मात्र ज्या ठिकाणी काळजी घ्यायला सांगितली ते तुम्ही घ्यायचे, कारण हा महिना तुम्हाला नोकरी व्यवसाय उत्कर्ष या दृष्टिकोनातून खूप चांगला असणार आहे. मग त्यासाठी तब्येत चांगली ठेवणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हा महिना कसा जाईल तर भाग्येश गुरु जो ज्ञानाचा कारक आहे तो लग्नस्थानातून भ्रमण करतोय. त्याची पंचम या विद्यास्थानावर आणि भाग्यस्थानावर दृष्टी आहे. त्यामुळे अर्थातच हा महिना तुम्हाला शिक्षणासाठी उत्तम प्रकारे फळ देणारा राहणार आहे. तुम्हाला एखादं सर्टिफिकेशन करायचं असेल किंवा तुम्हाला हायर एज्युकेशन घ्यायचं असेल तर हा महिना सर्वात चांगला आहे. याचबरोबर कालपुरुषाच्या कुंडलीत पंचमाचा कारक ग्रह रवी हा सुद्धा 13 तारखेला कुंभ राशीत जाणार आहे आणि तो पंचम स्थानावर दृष्टी टाकणार आहे. तर या दोन्ही ग्रहांच्या भ्रमणाचा अवश्य फायदा करून घ्या आणि शिक्षणात प्रगती करून घ्या. पाहूया तुमचे प्रेमसंबंध किंवा वैवाहिक सौख्याविषयी. पंचमाचा कारक रवी दशम केंद्रस्थानात आहे आणि नंतर तो 13 तारखेला लाभस्थानी जाणार आणि पंचमावर दृष्टी टाकणार. त्यामुळे तुमचे प्रेमसंबंध चांगले मजबूत होतील. सप्तमेश शुक्र सुद्धा भाग्यस्थानात आहे आणि नंतर तो दशम स्थानात 12 तारखेला जाईल आणि तिथे तो योगकारक रवी बरोबर असेल. त्यामुळे वैवाहिक सौख्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा महिना चांगला राहणार आहे. भाग्येश गुरुची सुद्धा लग्नस्थानावर दृष्टी राहणार आहे आणि सप्तमेश शुक्रावरही दृष्टी राहणार आहे. त्यामुळे जे लोक अविवाहित आहेत त्यांचे विवाह सुद्धा या महिन्यात ठरण्याची शक्यता आहे. तर प्रयत्न वाढवा. पाहूया नोकरी व्यवसायाविषयक. लग्नेश मंगळ दशमस्थानी उच्चीचा राहणार आहे. भाग्येश गुरु लग्नात असणार आहे. षष्ठेश बुध तसंच योगकारक रवी सुद्धा दशमात असणार आहे. रवी आणि मंगळाला दशमामध्ये दिग्बल प्राप्त होतं. या सगळ्याचा परिणाम म्हणजे जर तुम्ही अजूनपर्यंत बेरोजगार असाल तर तुम्हाला नोकरीच्या नवीन संधी चालून येतील किंवा तुम्ही नोकरीमध्ये आहात तर तुम्हाला प्रमोशन मिळेल. हा दशमातला बुध तृतीयेश सुद्धा आहे. तर तुमच्या वाणीचा, तुमच्या उत्तम कम्युनिकेशन स्किलचा तुम्ही नोकरीमध्ये उपयोग करून घेऊ शकता. म्हणजे काय तर या काळामध्ये तुम्ही आपल्या वाणीवर संयम ठेवायचा आहे आणि सगळ्यांशी सुसंवाद साधून आपली प्रगती साधून घ्यायची आहे. मात्र मेष लग्नाच्या कुंडलीला बुध हा योगकारक ग्रह नाहीये. तो तृतीयेश आणि षष्ठेश आहे आणि तो दशमात आहे. त्याच्यामुळे काय होईल तर कार्यस्थानी काही तुमचे शत्रू वाढतील. त्यांच्याशी गोड बोलून राहा. तुमच्या कम्युनिकेशन स्किलचा इथेही वापर करून घ्या.
मी आत्ताच म्हणलं की तुमची प्रगती होणार आहे, तुम्हाला प्रसिद्धी मिळणार आहे. मग या सगळ्यांना सांभाळून घ्या, उगाच शत्रुत्व पत्करू नका. जर तुम्ही स्वतंत्र व्यवसाय करत असाल किंवा एखादा नवीन व्यवसाय चालू करणार असाल तरी सुद्धा हा महिना तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या बिझनेसमध्ये त्याच्या एक्सपान्शनसाठी तुम्ही आणखीही इन्व्हेस्टमेंट करू शकता. थोडक्यात काय, तुमची नोकरी असो वा व्यवसाय, उत्तम संवाद कौशल्य आणि अपार मेहनत यांनी तुम्ही तुमचे कोणतेही गोल अचीव करू शकता. तर या ग्रहमानाचा फायदा करून घ्या. मग आर्थिक स्थिती कशी राहील? तर अर्थात गुरु, शुक्र, रवी या सगळ्यांची उत्तम स्थिती असल्यामुळे आर्थिक आवक चांगली राहील. व्यापाऱ्यांना सुद्धा चांगला धनलाभ होईल. तुमचे अडकलेले पैसे सुद्धा परत यायची शक्यता आहे. अर्थात पैसे आल्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुद्धा कराल, पण त्याचबरोबर एक लक्षात ठेवा की वायफळ खर्च करू नका. तुमच्या अनावश्यक खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवा. मेष लग्नाचा शनी दशमेश आहे आणि तो 16 तारखेला अस्तंगत होणार आहे. त्याच्यामुळे महत्वाचे निर्णय जे तुम्हाला घ्यायचे ते 16 तारखेपूर्वीच घ्या. हा शनी अस्तंगत झाल्यानंतर कदाचित तुमच्या मित्रांसोबत किंवा कलिग सोबत मिसअंडरस्टँडिंग, काही गैरसमज होऊ शकतात. तर ते होणार नाही त्याची काळजी तुम्ही घ्या. किंवा असंही होऊ शकतं की मित्र तुम्हाला काहीतरी गोड बोलून फसवतील, तर तसंही होऊ देऊ नका. 19 तारखेला हा बुध सुद्धा कुंभेत जाणार आहे. त्याच्या मित्राच्या राशीत मित्र ग्रहाबरोबर म्हणजे शनी सोबत राहणार आहे आणि अर्थात त्याच्यामुळे तुमची उत्तम प्रगती होणार आहे. जर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये काम करणार असाल तर त्याच्यासाठी सुद्धा हा महिना खूप चांगला आहे. तुमचा फायदा होईल. तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करू शकता, विकू शकता. या दोन्ही मधून तुम्हाला फायदा होऊ शकतो. एकंदरीत मेष लग्नाच्या लोकांना हा महिना उत्तम जाणार आहे. मग या महिन्यात उपासना काय करायची? तर तुम्हाला अशी गणेशाची आणि शिवाची उपासना करायची आहे. गणपती अथर्व शीर्ष किंवा शिवचालिसा वाचा. त्याचप्रमाणे रोज सूर्याला अर्घ्य द्या. या महिन्यात तुम्हाला काळजी काय घ्यायची? तर वर्कलोड खूप असणार आहे. त्याच्यामुळे त्या कामाचा तुम्हाला ताण येऊ शकतो. तुमचं मनशांती बिघडू शकते. तर याच्यासाठी योग आणि प्राणायामचा उपयोग करा. तुमचं मन शांत ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळा. ही माहिती इतरांना शेअर करा आणि हो, जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. वळूया वृषभ लग्नाकडे. प्रत्येक वेळी मी ग्रह कोणत्या राशीत आहे हे आता सांगणार नाहीये, ते आता तुम्हाला माहित आहे. मात्र ते ग्रह त्या राशीत असल्यामुळे प्रत्येक राशी लग्नांना फळ काय मिळेल ते मी आता सांगेन. सुरुवात करूया आरोग्यापासून. या महिन्यामध्ये तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. 12 फेब्रुवारीपर्यंत लग्नेश शुक्र अष्टमात राहणार आहे आणि त्याच्यामुळे थोडी तुमच्या तब्येतीची कुरकुर होऊ शकते. पोटाचे, छातीचे किंवा गळ्याचे विकार, त्याचप्रमाणे कफ, कोल्ड, सर्दी हे त्रास अधूनमधून तुम्हाला उद्भवतील. म्हणजे महिन्याभरात अधूनमधून हा त्रास होऊ शकतो. तर यासाठी आपल्या तब्येतीची काळजी नक्की घ्या. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना कसा जाईल? तर तुम्हाला तुमच्या अभ्यासाकडे नीट लक्ष द्यायचंय. इकडे तिकडे लक्ष विचलित करायचं नाहीये, म्हणजे यश तुम्हाला नक्की मिळेल. आणि ज्यांना परदेशी शिक्षणासाठी जायचंय आणि ज्यांचं विजाचं काम अजून होत नाहीये त्यांचं काम मात्र या महिन्यात होईल आणि तुम्हाला परदेशी जायची संधी मिळेल. प्रेमसंबंध किंवा वैवाहिक सौख्य कसं राहील? तर दोन्ही ठिकाणी मिसकम्युनिकेशन होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची. कारण वृषभ लग्नाचा मंगळ सप्तमेश आणि व्ययेश आहे आणि तो उच्चीचा आहे आणि नंतर शुक्र सुद्धा तिथे येणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे गैरसमज होणार नाहीत, उगाच वाद वाढणार नाहीत याची काळजी तुम्ही घ्यायची. या काळात घरच्या इतर लोकांचा तुम्हाला चांगला सपोर्ट राहणार आहे, तर त्यांचं सहकार्य घ्या आणि कुठलाही वाद मात्र वाढू देऊ नका. आपल्या जोडीदाराला समजून घ्या, काही गोष्टी समजावून सांगा आणि वाद टाळा. थोडक्यात काय, प्रेमात आणि विवाहाच्या जोडीदाराबरोबर कुठेही गैरसमज होता कामा नयेत. आर्थिक स्थिती कशी राहील? तर धनेश आणि पंचमेश बुध 19 तारखेपर्यंत भाग्यात राहणार आहे आणि नंतर तो दशम स्थानी प्रवेश करेल. तिथे तो शनी बरोबर म्हणजे आपल्या मित्र ग्रहाबरोबर असेल. या महिन्यात तुम्हाला वडिलांकडून काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. या महिन्यात धनलाभ होण्यासाठी तुम्हाला तुमच्या गुरूंची, मेंटॉरची सुद्धा मदत होऊ शकते.
त्यांचा सल्ला तुम्ही अवश्य घ्या. 12 फेब्रुवारीला लग्नेश शुक्र सुद्धा भाग्यस्थानी जाणार आहे. त्यानंतरही तुम्हाला चांगला पैसा मिळेल. जर तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल, इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर 12 तारखेला अवश्य करा, कारण त्या दिवशी शुक्रही जातोय आणि चंद्र सुद्धा लाभात असणार आहे. या महिन्यात तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट विषयी एखादा निर्णय घ्यायचा असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर 12 फेब्रुवारीला अवश्य करा, कारण या दिवशी शुक्र भाग्यस्थानी जातोय आणि चंद्र सुद्धा लाभस्थानी असणार आहे. नंतर 13 फेब्रुवारीला रवी भाग्यस्थानातून दशम स्थानी म्हणजे कुंभ राशीत जाईल. तिथे ऑलरेडी शनी आहेच आणि तिथे रवी शनीची युती होणार आहे. शनी अस्तंगत होणार आहे आणि रवी आणि शनी हे दोघेही एकमेकांचे शत्रू आहेत. त्यामुळे निर्णय घेताना तुम्ही काळजीपूर्वक घ्यायचा आहे. तुमच्या कुंडलीतले ग्रह सुद्धा बघणं आवश्यक आहे. याच्यासाठी एखाद्या ज्योतिषाला तुम्ही तुमची कुंडली दाखवू शकता, कारण जशी तुमची प्रगती होणार आहे तसाच काही काही ठिकाणी तुम्हाला त्रास होण्याची सुद्धा शक्यता आहे. यामुळे जर तुम्ही नोकरी करत असाल तर काम काळजीपूर्वक करा. आपल्या बॉसला खुश ठेवा किंवा आपल्या कलिग सोबत सुद्धा चांगले संबंध ठेवा. आणि याच्यानंतर 19 तारखेला जेव्हा बुध सुद्धा तिथे जाईल तेव्हा आपल्या वाणीने, आपल्या कम्युनिकेशन स्किलनी पुन्हा थोडीशी बिघडलेली परिस्थिती तुम्ही नीट करू शकता. त्याच्यामुळे याचाही फायदा करून घ्या. जर नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला परदेशाशी संबंध ठेवायचे असतील किंवा नोकरीसाठी तुम्हाला परदेशी जायचं असेल किंवा एखादा प्रोजेक्ट असेल तर तो प्रोजेक्ट आता सफल होईल. किंवा तुम्ही नोकरी निमित्ताने परदेशी राहताय आणि आता तिथे तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचंय तर तिथेही तुम्ही आपलं घर घेऊ शकता. एकंदरीत आर्थिक स्थिती चांगली राहील. या महिन्यात वृषभ लग्नाच्या लोकांनी उपाय काय करायचे तर हनुमान चालीसा वाचायचे, सुंदरकांडचा पाठ करायचा आहे. दर बुधवारी गणपतीला शेंदूर वाहायचा आहे. तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दूध घालून अंघोळ करायची आहे. त्याचबरोबर शुक्रवारी दूध, दही किंवा तांदूळ यांचं दान तुम्ही केलं तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि दररोज जर तुम्ही हळदीचा किंवा केशराचा तिलक लावलात तरी त्याचाही तुम्हाला खूप फायदा होईल. एकंदरीत या महिन्यात तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे तर आपलं आरोग्य सांभाळायचं आहे. आपल्या कोणत्याही नात्यामध्ये गैरसमज होणार नाही याची काळजी घ्यायची. माहिती आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. वळूया मिथुन लग्नाकडे. मिथुन लग्नाच्या लोकांचं आरोग्य कसं राहील तर सुरुवातीचा काही काळ थोडी एनर्जी लेव्हल कमी राहील, कारण लग्नेश आणि चतुर्थेश बुध 11 फेब्रुवारी पर्यंत अष्टमात राहणार आहे आणि तो षष्ठेश मंगळाच्या साहचर्यात असणार आहे. आणि 12 फेब्रुवारीला व्यय शुक्र सुद्धा अष्टमात जाणार आहे. या सगळ्या ग्रहस्थितीमुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. मात्र या ग्रहस्थितीचा तुमच्या आरोग्यावर फारसा परिणाम होणार नाहीये. अगदी सुरुवातीला थोड्याशा कुरबुरी राहतील. फक्त तुम्हाला योग्य आहार आणि नियमित व्यायाम करायचा आहे आणि आपली जीवनशैली म्हणजे रोजचं रुटीन नीट ठेवायचं आहे. विद्यार्थ्यांसाठी हा महिना कसा जाईल? जर तुम्हाला परदेशी शिक्षणासाठी जायचं असेल आणि तुमचं विजाचं काम होत नसेल तर ते आता होईल. गुरुची 7वी दृष्टी पंचम स्थानावर असल्यामुळे शिक्षणात प्रगती होईल. परीक्षा जवळ आलेत तर परीक्षांचा अभ्यास सुद्धा तुमचा चांगल्या प्रकाराने होईल. 19 तारखेला जेव्हा बुध भाग्यस्थानी जाईल तेव्हा तुम्हाला प्रवासाचा योग येऊ शकतो. क्वचित तुम्ही फॉरेन ट्रिप सुद्धा करू शकता किंवा चांगली मोठी तीर्थयात्रा सुद्धा करू शकता. फेब्रुवारी महिन्यात मिथुन लग्नाच्या किंवा मिथुन राशीच्या लोकांचे प्रेमसंबंध किंवा वैवाहिक सौख्य चांगले राहील. फारसा त्रास होणार नाही. त्याचबरोबर संतान म्हणजे मुलांचे नोकरीविषयक किंवा विवाहाविषयक सुद्धा फारसे प्रॉब्लेम राहणार नाहीत. नोकरी किंवा व्यवसाय, भाग्यस्थानी शनी, दशमामध्ये राहू आणि लाभस्थानी गुरु या सगळ्यामुळे नोकरी व्यवसायात तुमची उत्तम प्रगती होईल. पैशाची आवक सुद्धा चांगली राहील. मात्र या महिन्यामध्ये बँकेमधून पैसे काढून किंवा आपल्याजवळ असलेले पैसे जास्त लोभापायी कोणत्याही स्कीममध्ये तुम्ही अजिबात गुंतवू नका. थोडक्यात स्पेक्युलेशन पासून लांब रहा.
या काळात जर तुम्हाला कोणाकडून पैसे येणं बाकी असेल तर ते पैसे सुद्धा मिळतील. सांभाळून ठेवा, चुकीची इन्व्हेस्टमेंट करू नका. जर तुमची कोर्ट केस चालू असेल तर एकतर ती संपून तरी जाईल किंवा त्याचा निकाल तरी तुमच्या बाजूने लागेल. तुम्ही पूर्वी एखाद्या ठिकाणी पार्टनरशिप केली असेल आणि तिथे पैसे गुंतवलेले असतील तर ते पैसे सुद्धा या महिन्यात येण्याची शक्यता राहील. एकंदरीत पैशाची आवक चांगली आहे. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा फार तणाव राहणार नाही. हा महिना परदेश व्यापारासाठी किंवा परदेश नोकरीसाठी सुद्धा अत्यंत उत्तम आहे. आणि अर्थात जे बेरोजगार आहेत त्यांना सुद्धा या महिन्यात नोकरी मिळण्याचे चांगले योग आहेत. उपासना काय करायचे तर सूर्य आधी अष्टम स्थानात आणि मग भाग्यस्थानात शनी बरोबर असणारे आणि शनी आणि रवी हे शत्रू आहेत. त्याच्यामुळे सूर्य उपासना करणं फायदेशीर आहे. मग ती कोणती तर सूर्याला अर्घ्य द्या किंवा आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. फेब्रुवारी महिन्यात तुम्ही काळजी काय घ्यायचे तर कोणत्याही प्रकारच्या संबंधामध्ये कटुता येणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची. आणि त्याचबरोबर उगाच जास्तीचा विचार किंवा चिंता करत बसायचं नाहीये. निश्चिंत राहा आणि सुरुवातीला आपल्या आरोग्याची काळजी घ्या. माहिती आवडली तर इतरांना शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. वळूया कर्क लग्नाकडे. फेब्रुवारी महिन्यात आरोग्य कसं राहील तर या महिन्यामध्ये तुम्ही आपल्या तब्येतीची नक्की काळजी घ्यायची आहे. क्वचित तुमच्या नाभीस्थानाजवळ म्हणजे बिफोर ॲब्डोमन एरियाजवळ काही त्रास होऊ शकतो. जर असा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. सुरुवातीला मार्गशीर्ष रवी सप्तमात आहे, त्याची लग्नस्थानावर दृष्टी आणि नंतर तो अष्टमात गेला तरी तो शनी बरोबर असणार आहे. त्याच्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे महत्वाचं. जर तुम्ही ड्राईव्हला जाणार असाल, कार चालवणार असाल, कोणतीही गाडी चालवणार असाल तर सांभाळून चालवा. ही काळजी तुम्ही नक्की घ्यायची आहे. व्ययश बुध मार्गशीर्ष रवी बरोबर सप्तमात आहे. त्याच्यामुळे आपल्या विचित्र वागण्याने किंवा विचित्र बोलण्याने आपलं नुकसान होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. थोडक्यात विचित्र वागू नका. वैवाहिक सौख्य कसं राहील तर व्ययश आणि तृतीयेश बुध हा 20 तारखेपर्यंत सप्तमातून भ्रमण करणार आहे आणि मग तो अष्टमात जाईल. काहीही झालं तरी तुमच्या जोडीदाराबरोबर मिसकम्युनिकेशन होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. आणि जर तुमच्यामध्ये आधीपासून वाद होत असतील तर ते चिघळणार नाहीत याची काळजी तुम्ही घ्या. संबंध चांगले ठेवा आणि नाही तर तुमचं भांडण डिव्होर्सपर्यंत सुद्धा जाऊ शकतं, तर काळजी नक्की घ्या. प्रेमसंबंधामध्ये सुद्धा खूप वाद घालू नका आणि गैरसमज होऊ देऊ नका. नोकरी व्यवसाय कसा राहील तर कर्क राशीचे जे लोक बेरोजगार आहेत त्यांना या महिन्यात नोकरी लागण्याची शक्यता आहे. कारण कर्क लग्नाचा मंगळ हा योगकारक ग्रह आहे आणि तो सप्तमातून भ्रमण करतोय आणि तो लग्नावर दृष्टी ठेवून आहे आणि त्याचबरोबर त्याची दशम स्थानावर सुद्धा दृष्टी आहे. त्यामुळे तुम्हाला नोकरी लागेल किंवा कधी कधी असं होतं की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे पण तुम्हाला अजून कॉल आलेला नाहीये तर तुमचा जॉब सुद्धा आता सुरू होईल. किंवा नवीन नोकरीसाठी तुम्हाला इंटरव्ह्यूचं बोलावणं येईल आणि तो इंटरव्ह्यू तुम्ही चांगल्या प्रकारे क्रॅक करू शकता आणि नवीन जॉब तुम्हाला मिळू शकतो. फेब्रुवारी मिड नंतर तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर त्याच्यामध्ये काही चढ उतार राहतील. त्यामुळे 15 तारखेनंतर तुम्ही कुठलेही मोठे डील करू नका किंवा एक्सपान्शनसाठी मोठी इन्व्हेस्टमेंट सुद्धा करू नका. एकतर ती आधी करा नाहीतर मग थोडं थांबून करा. तुमचा जर पार्टनरशिपमध्ये व्यवसाय असेल तर एखादा निर्णय सगळ्यांनी मिळून विचार विनिमय करून घ्या. कोणालाही न सांगता एखाद्या गोष्टीचा निर्णय नक्की घेऊ नका, त्यामुळे तुमचं नुकसान होईल. क्वचित तुमची पार्टनरशिप सुद्धा धोक्यात येऊ शकते आणि मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा या काळामध्ये घेऊ नका. आर्थिक स्थिती कशी राहील तर सुरुवातीला 15 दिवस आर्थिक आवक चांगली जाईल आणि मग थोडेसे पैसे अडकू शकतात, म्हणून उगाचच पैसे कुठेही गुंतवू नका. नोकरी व्यवसायात थोड्याफार प्रमाणात चॅलेंजेस सुद्धा राहतील पण इतके टेन्शन घेण्या इतके नाही राहणार. कर्क लग्नाच्या लोकांनी उपाय काय करायचे तर दर शनिवारी शनीला मोहरीचं तेल, अख्खे बदाम आणि अख्खे उडीद व्हायचे आहेत. नंतर ओम शम शनेश्चराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि रोज हनुमान चालीसा वाचायची आहे. आणि शक्य झालं तर रोज पांढऱ्या रंगाचा रुमाल तुम्ही सोबत ठेवा.
या महिन्यात तुम्हाला सल्ला किंवा काळजी काय घ्यायची, तर महिनाभर आरोग्य सांभाळायचं आहे. 15 तारखेनंतर कोणतीही मोठी इन्व्हेस्टमेंट किंवा पैसा खर्च करायचा नाहीये. जर माहिती आवडली तर व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. वळूया सिंह लग्नाकडे. फेब्रुवारी महिन्यात सिंह लग्नाच्या लोकांचं आरोग्य ठीक राहील. षष्ठामध्ये रवी मंगळ आहेत, अर्थात षष्ठामध्ये पापग्रह चांगली फळं देतात. आरोग्यासंबंधी फार काही त्रास होणार नाही. अर्थात कुठलंही फळ पाहताना आपल्या स्वतःच्या कुंडलीत सुद्धा तशी ग्रहस्थिती असणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र ज्यांच्या कुंडलीत सुद्धा ग्रहस्थिती इतकी चांगली नाहीये त्यांना एखादा आजार होण्याची शक्यता राहील. सर्वसाधारणपणे ब्लड रिलेटेड आजार होऊ शकतो किंवा क्वचित हॉस्पिटलायझेशन सुद्धा होऊ शकतं. तुमचं बीपी तुम्ही वाढू देऊ नका. विद्यार्थ्यांना हा महिना कसा जाईल? जे विद्यार्थी टेक्निकलमध्ये आहेत किंवा कला क्षेत्रात आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहे. तुमची चांगली प्रगती होईल. या संबंधाने ज्या तुम्ही परीक्षा देणार आहात त्याच्यात तुम्हाला यश मिळेल. ओव्हरऑल सगळ्यांनाच परीक्षा चांगल्या जातील कारण तुमचा अभ्यास चांगला झालेला असणार आहे. प्रेमसंबंध किंवा वैवाहिक आयुष्य कसं राहील? तर सर्वसाधारणपणे दोन्ही आघाड्या चांगल्या आहेत. जर तुमचं लग्न झालेलं असेल तर या महिन्यात बराच काळ तुम्ही आपल्या जोडीदाराबरोबर घालवाल. जर याआधी तुमचे काही वाद झाले असतील, काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते आता दूर होतील आणि तुम्हाला वैवाहिक सौख्य चांगलं मिळेल. जे लोक अविवाहित आहेत त्यांचे विवाह ठरतील. तसंच ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनाही संतान प्राप्तीचे योग या महिन्यात आहेत. नोकरी व्यवसायासंबंधी लाभेश आणि धनेश बुध षष्ठातून प्रवास करत आहे. यामुळे तुम्हाला या महिन्यात जो पैसा मिळणार आहे तो तुमच्या अपार कष्टानेच मिळणार आहे. तुम्हाला खूप हार्डवर्क करावं लागेल. पण हे चांगलं आहे की कष्टाचं चीज होऊन पैसा मिळणार आहे. याचबरोबर भाग्येश आणि चतुर्थेश मंगळ षष्ठातून भ्रमण करीत आहे. त्यामुळे तुमचे मोठे मोठे शत्रू सुद्धा नैस्तनाभूत होतील. तुम्ही एखाद्या कोर्ट कचेरीमध्ये अडकला असाल तर त्याच्यापासून सुद्धा तुमची सुटका होईल. कोर्टाकडे दाखल करण्यासाठी तुमच्याकडे सबळ पुरावे असतील. जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. त्यांची चांगली प्रगती होईल. कोणताही महत्वाचा निर्णय तुम्ही 12 तारखेला घेऊ नका. या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून किंवा तुमच्या नोकरीमध्ये सुद्धा ॲप्रिसिएशन मिळेल. थोडक्यात काय तर पार्टनर रेकग्नाइज युअर एफर्ट्स. 19 तारखेला जेव्हा बुध सप्तमात येईल त्याच्यानंतर तुम्हाला पार्टनरशिपमधून सुद्धा चांगले पैसे मिळू शकतात. जे लोक पॉलिटिक्समध्ये आहेत त्यांना सुद्धा हा महिना चांगला जाईल. एकंदरीत या महिन्यात आर्थिक स्थिती ठीक राहील. उपाय काय करायचे आहेत? जर शक्य झालं तर दर बुधवारी एक नारळ वाहत्या पाण्यात सोडायचा आहे. जर तुमच्याजवळ नदी किंवा समुद्रकिनारा नसेल तर तो नारळ तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा ठेवू शकता. आणि याबरोबर तुम्ही गणेश उपासना करणं अत्यंत महत्वाचं आहे. या महिन्यात काळजी काय घ्यायची तर वाणीवर संयम ठेवा. क्रोध वाढू देऊ नका. त्याचप्रमाणे इगोही वाढू देऊ नका. ॲरोगंटली कोणाशीही बोलू नका. आपला अहंकार वाढू देऊ नका. वळूया कन्या लग्नाकडे. माहिती तुम्हाला आवडत असली तर लोकांना माहीत होण्यासाठी शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. कन्या लग्नाच्या लोकांचं आरोग्य या महिन्यात ठीक ठीक राहील. फारशी काळजी राहणार नाही. मात्र मानसिक ताण खूप राहील. त्याच्यावर मात्र प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि या मानसिक ताणामुळे तुम्हाला डोकेदुखी किंवा काही प्रमाणात मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. मोठ्या प्रमाणावर नाही पण होऊ शकतो. तर या संबंधी काळजी घ्या. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना कसा जाईल तर या महिन्यात व्ययश रवी पंचमात आहे. सुरुवातीला 13 तारखेपर्यंत. पंचमेश शनी षष्ठात आहे आणि त्याची व्ययस्थानावर दृष्टी आहे. त्यामुळे ज्यांना परदेशी शिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा महिना चांगला राहील. तृतीयेश उच्चीच आहे त्यामुळे परदेशी प्रवास होऊ शकतो. शिक्षणासाठी चांगलं ग्रहमान असल्यामुळे एखादा नवीन कोर्स करायचा असेल तर त्याची सुरुवात तुम्ही या महिन्यात करू शकता. 12 तारखेला शुक्र पंचमात प्रवेश करणार आहे. ज्यांना संतान प्राप्तीची अपेक्षा आहे
त्यांनी यानंतर संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करायला हरकत नाही, तुम्हाला यश येईल. अर्थात तुमच्या स्वतःच्या कुंडलीत तसे योग असणं मात्र आवश्यक आहे. प्रेमसंबंध किंवा वैवाहिक सौख्य. पंचमामधून रवी आणि मंगळ या 2 पापग्रहांचं भ्रमण होत आहे. त्यामुळे प्रेमामध्ये अग्रेसिव्ह होऊ नका, क्रोध वाढू देऊ नका किंवा हुकुमशहाप्रमाणे वागू नका. वैवाहिक सौख्यामध्ये सुद्धा थोडा त्रास होऊ शकतो. कोणत्याही प्रकारचा वाद वाढू देऊ नका. संतान प्राप्तीसाठी मात्र हा महिना चांगला नाहीये, त्याच्यामुळे थोडं थांबा. कन्या लग्नाच्या लोकांचा नोकरी व्यवसाय कसा राहील? तर नोकरी व्यवसाय ठीक राहील. मात्र या काळात तुम्ही कोणतंही नवीन काम चालू करायचं नाहीये. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन प्रोजेक्ट चालू करू नका किंवा इन्व्हेस्टमेंट करू नका. मात्र तुम्ही जर नोकरीत असाल तर नोकरी मात्र स्विच करू शकता. ज्यांना स्टार्टअप चालू करायचं आहे किंवा परदेशी काही व्यवहार करायचा आहे, काही डील करायचं आहे, तर ते काम आता तुम्ही करू शकता. जे लोक टेक्निकल फील्डमध्ये काम करतायत त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहमान आहे. आपली प्रगती साधून घ्या. अष्टमेश उच्चीच आहे आणि त्याची पूर्ण दृष्टी अष्टम स्थानावर आहे, म्हणजे मंगळ. जर तुम्ही रिसर्चमध्ये असाल तर तुमच्याकडून उत्तम कामगिरी होऊ शकते. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा चांगले ग्रहमान आहे. 13 तारखेनंतर काही प्रमाणात स्पेक्युलेशनमधून म्हणजे शेअर मार्केटमधून तुम्हाला पैसा मिळू शकतो. मात्र काळजीपूर्वक इन्व्हेस्टमेंट करा. मात्र या काळात कोणत्याही प्रकारचे लीगल प्रॉब्लेम किंवा कोर्ट केस होणार नाही याची काळजी घ्या. हितशत्रू वाढू देऊ नका. सगळ्यांशी संयमाने वागा. या महिन्यात परदेशासंबंधी काही काम असेल तर मात्र पॉझिटिव्ह न्यूज नक्की आहे. एकंदर पैशाची आवक ठीक राहील. या महिन्यात कन्या लग्नाच्या लोकांनी उपाय काय करायचे? तर दररोज हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे आणि दर गुरुवारी चण्याची डाळ आणि बेसन लाडू मंदिरामध्ये दान करायचे आहेत. त्याचप्रमाणे अंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकून अंघोळ करायची आहे. त्याचबरोबर रोज सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. फेब्रुवारी महिन्यात काळजी काय घ्यायची किंवा सल्ला काय राहील? तर वाट टाळा. संघर्ष आहे पण शांततेने त्याला सामोरे जा, आपोआप सोल्युशन निघेल. वळूयात तूळ लग्नाकडे. तत्पूर्वी माहिती आवडत असेल तर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. या फेब्रुवारी महिन्यामध्ये तूळ लग्नाच्या लोकांचं आरोग्य सर्वसाधारणपणे चांगलं राहील. फारसा त्रास होणार नाही. मात्र कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नका आणि प्रवासाला जाणार असाल तर मात्र तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा महिना कसा जाईल? तर ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट एक्झाम द्यायचे त्यांनी 13 तारखेनंतर नक्की प्रयत्न करा, तुम्हाला यश मिळेल. या काळात चांगली परीक्षा देऊन तुम्हाला स्कॉलरशिप सुद्धा मिळू शकते. 19 तारखेला व्ययश आणि भाग्येश बुध सुद्धा पंचमात येणार आहे आणि तो उच्च शिक्षणासाठी अत्यंत चांगला राहील. त्यामुळे या महिन्यात तुम्हाला जर सर्टिफिकेशन करायचं असेल, काही शिकायचं असेल तर नक्की शिका, तुम्हाला यश मिळेल. एखाद्या स्टार्टअपसाठी हा महिना चांगला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या काळात तुम्हाला प्रवासाचा योग येईल. तुम्ही एखाद्या तीर्थस्थानी जाऊ शकता. मात्र प्रवासात आरोग्याची काळजी घ्या. या काळात तुम्ही घर, वाहन याची खरेदी आणि विक्री सुद्धा करू शकता. यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तूळ लग्नाच्या लोकांचं नोकरी व्यवसायाच्या बाबत काय राहील? तर बलवान शनी, योगकारक शनी पंचमात आहे. त्यामुळे नोकरीत चांगले बदल घडून येतील किंवा तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर ती सुद्धा तुम्ही बदलू शकता. एखाद्या नवीन कामाची सुरुवात करू शकता. मात्र मंगळ तूळ लग्नाचा मार्गकेश आहे.
आणि तो चतुर्थ स्थानातून भ्रमण करतोय. तिथे रवी सुद्धा आहे आणि हे दोघही जण दशम स्थानावर दृष्टी ठेवतायत. त्यामुळे नोकरीत संयमाने वागा, बेजबाबदारपणे वागू नका, म्हणजे अग्रेसिव्ह सुद्धा होऊ नका आणि कोणतीही गोष्ट लाईटली सुद्धा घेऊ नका. कारण ती गोष्ट महत्वाची असू शकते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी नीट लक्ष केंद्रित करा. आर्थिक स्थिती कशी राहील तर या महिन्यात पैसा भरपूर मिळेल, पण खर्च सुद्धा भरपूर होईल, म्हणून अनावश्यक खर्च टाळा. फेब्रुवारी महिन्यात उपाय काय करायचे तर रोज हनुमान चालीसा म्हणायचा आहे. तुळ लग्नाच्या लोकांनी दर बुधवारी गणेशाला सिंदूर अर्पण करायचा आहे, हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे आणि श्री गणेशाची उपासना करायची आहे. काळजी काय घ्यायची तर कोणताही बेजबाबदारपणा कुठेही नको आणि अनावश्यक खर्च टाळायचा आहे.